नमस्कार, न्यूज टॉपलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या राजकीय घडामोडी. सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग. विनोद तावडे जेपी नड्डांमध्ये तासभर चर्चा. तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं. एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी. शिंदे सध्या साताऱ्यामधल्या दरे गावामध्ये विश्रांती घेत असल्याची माहिती. कुणालाही शिंदेना भेटण्यासाठी परवानगी नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना व्हायरल मध्ये ताप येतोय, सर्दी आहे, थ्रोट इन्फेक्शन आहे आणि फिवर आहे. तर त्यांना आता मी ट्रीटमेंट चालू केलेली आहे. एकनाथ शिंदे यांचं मानसिक संतुलन बिघडलं. शिंदेंच्या डोळ्यामध्ये चमक नाही, चेहराही पडलाय. राऊतांची टीका. मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते. शिवसेना फोडल्यामुळे मेहरबानी म्हणून मुख्यमंत्रीपद दिलं. संजय राऊतांची टीका. माझ्या माहितीप्रमाणे ते मनानं खचलेले आहेत, ते अस्वस्थ आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी खात्यामध्ये मुख्यमंत्रीपद दिलं. राक्षसी बहुमत मिळाल्यावर राजभवनावर जाण्याऐवजी काही लोक शेतामध्ये जातात. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर शिंदे प्रचारामध्ये व्यस्त होते म्हणून 2 दिवसांची सुट्टी घेतल्याचं अजित पवारांचं उत्तर. एक दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून 2 दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे. सध्या काळजीभाऊ सरकारला इतकं काही काम नसतं, त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले. माध्यमांच्या चर्चांकडे आम्ही लक्ष देत नाही. एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया. माध्यमांच्या चर्चेवर आम्ही लक्ष देत नाही. माध्यमांच्या चर्चेवर आम्ही लक्ष देत नाही. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित. चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट. मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यास आम्हाला गृह खातं मिळावं. शिंदे मुख्यमंत्री असताना गृह खातं फडणवीसांकडे होतं. संजय शिरसाट यांचं विधान. जेव्हा मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होईल त्या टायमाला जर कदाचित जर ते भाजपकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर गृह खातं हे आमच्याकडे असावं, हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाबाबत मोठ्या नेत्यांची चर्चा सुरू. मंत्रिपदाची चर्चा अशी माध्यमांमधून करायची नसते. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. स्थापनेबद्दलच्या चर्चा या बातम्यातून तर होऊ शकत नाही, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाईटमध्ये होऊ शकत नाही. जे काही निर्णय घेतील ते एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा मिळून घेतील. आमचं केंद्रीय नेतृत्व त्याला मान्यता देईल. हे जनतेच्या मतानं निवडून आलेले सरकार नाही. गुंडगिरी करणं हाच भाजपचा मूळ पाया. नाना पटोले यांचा घणाघात. गुंडगिरीनं भ्रष्टाचार करायचा आणि राज्य लुटायचं हे सुरू असल्याची पटोले यांची टीका. हे जनतेच्या मताने निवडून आलेलं सरकार नाही. त्यांना जनतेची काळजी नाही. गुंडाईझम हाच भाजपचा मूळ पाया आहे. ही जी परंपरा आता भाजपने केलेली आहे त्याच्याच अनावृत्ती आहे.